घरातून पळून गेलेल्या आणि रेल्वे स्थानकांवर राहणाऱ्या लहान मुलांना पुन्हा कुटुंबात आणण्याचं काम समतोल फाउंडेशन ही संस्था करते. कल्याणमध्ये अशाच 21 मुलांना नुकतंच त्यांच्या पालकांकडे सोपवण्यात आलं. त्यावेळी भारावलेल्या वातावरणात आनंदाला आणि अश्रूंनाही पारापार नव्हता. प्रत्येक आवाजात एक सूर असतो, लय असते आणि वेदनाही. वेदनेनं होरपळलेलाही एक आवाज असतो. कधी कधी त्यात सूरही नसतो ना लयही, पण तरीही तो आवाज थेट काळजाला भिडतो. कारण जीवनातले असंख्य होरपळलेले प्रसंग, त्या वेदना नकळत त्या आवाजात उमटून जातात आणि मग समोरचा फक्त बघत राहतो, डोळ्यातले आसू लपवत, मनात हुंके देत, एकटक शांतपणे अनभिज्ञपणे. कुठल्या तरी संध्याकाळी वैतागून अविचारातून घरातून बाहेर पळून गेलेली ही मुलं भटकली, भरकटली, कधी रस्त्यावर तर कधी स्टेशनावर झोपलेली, कधी काहीतरी चोरून खायला मिळवलेली, तर कधी उपाशीपोटी रस्त्याच्या कडेला ग्लानी येऊन पडलेली. तेव्हा ना डोक्यावर आईचा मवाळ हात असतो, ना कुठे होतास इतका वेळ असे दरडावून विचारणारा वडिलांचा आवाज. तेव्हा असतो फक्त एकच आवाज, वेदनेनं होरपळलेला, जगाची खरी ओळख दाखवून देणारा. अशा भरकटलेल्यांना एकत्र आणलं ते समतोल फाउंडेशननं आणि समजावलं की सुबह का भूला शाम को वापस आया है. अगदी छोट्या छोट्या कारणांना घरातून निघून आलेले असतात. तर ही मुलं या सगळ्या जीवनचक्रात अडकण्याच्या अगोदर जर आपण त्यांना त्यांच्या परिवाराशी जोडलं तर ते पुन्हा समाजात आदर्श नागरिक म्हणून जगू शकतील किंवा जगत आहेत. हे आमच्या कामाचं यश आहे. ही मुलं आज इथून बाहेर पडतील. शाळेत शिकवलेले संघर्षाचे धडे आता त्यांना खरोखर समजतील. भूतकाळ विसरायचा असतो, पण वाट्याला आलेल्या अवहेलना कायम मनात ठसवायच्या असतात. कारण तीच आग लढण्यासाठी बळ देते. प्रत्येकाला एक आकाश असावं मनासारखं भरारण्यासाठी. प्रत्येकाला एक घरटं असावं संध्याकाळी परतण्यासाठी.